सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आनंदाची बातमी काय ती सांगतो. आणि सगळ्यांचा कोणाला 3,000 रुपये आणि कोणाला 2100 आणि कोणाला 500 रुपये हे असे मिळणार आहेत. आणि डबल गिफ्ट या रक्षाबंधनाच्या आधी सगळ्यांना मिळणार आहे. ती माहिती पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असेच लाडक्या बहिणीचे विषयातील जे पण काही अपडेट्स आहेत वेळोवेळी भेटत राहतील. तर बातमी अशी आहे महिलांसाठी. महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 पासून झाल्यापासून एक मोठा आधार ठरलेली ही गोष्ट खरी आहे. लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत असून आता जुलै ऑगस्ट 2025चे हप्ते एकत्र मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 3,000 रुपयाची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. ही शक्यता वर्तवली जात आहे, पण शक्यता आहे की 3,000 रुपये भेटतील. पुढील बातमी असं वाचूया. जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्यात हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे सध्या चर्चा आहे की जुलै व ऑगस्ट 2025 या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये 9 ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या आधी जमा होणार आहेत. कन्फर्म नाहीये, पण शक्यता वर्तवली जात आहे की 3,000 एकत्र येणार या महिन्याच्या 9 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे रक्षाबंधनाच्या आधी. ही एक शक्यता सांगू. गेल्या वर्षी 2024 देखील 17 ऑगस्ट रोजी एकत्र हप्ता जमा झाला होता. त्यामुळे यंदाही अशी शक्यता आहे की सरकार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांना आनंदाची भेट म्हणून एक रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. सरकारची अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित म्हणजे अजून घोषणा झालेली नाहीये, पण शक्यता 99% आहे की 3,000 रुपये जमा होतील. सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम 9 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही कुठली अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची पूर्वानुभवावरून अशी शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता नाकारता येत नाही कारण गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी 3,000 रुपये रक्षाबंधनाच्या आधी अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले होते. त्यामुळे यावर्षी 3,000 रुपये सगळ्यांच्या अकाउंट म्हणजे ज्या पात्र बहिणी असतील त्यांच्या अकाउंटला येतील ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. पुढील न्यूज अजून बघूया की कोणाला पैसे भेटणार नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र निकष निश्चित करण्यात आले आहेत. खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या चारचाकी वाहनाचे मालक आहेत, ज्या महिला आयकर भरतात, सरकारी नोकरी असलेल्या महिला, PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असलेल्या महिलांना फक्त 500 रुपये देण्यात येतील. बाकी इतर महिलांना काहीच भेटणार नसून ही बाब लक्षात. ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी मी सांगतोय. ठीक आहे. कोणाला 2100 कधी भेटणार म्हणजे अजून तर सध्या कोणाला 2100 रुपये भेटत नसून ती माहिती काय ती बघूया. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने हप्त्यात वाढ करून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही वाढ अंमलात आलेली नाही. सूत्रानुसार मार्च किंवा एप्रिल 2025 पासून ही वाढीव हप्ता लागू होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा फायदा किती महिलांना बघूया. सध्या महाराष्ट्रातील सुमारे 2,53,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे. आत्तापर्यंत 11 हप्त्यांद्वारे प्रत्येकी 16,500 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. महिलांना या पैशातून शिक्षण, व्यवसाय व दैनंदिन गरजांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. ही महिलांसाठी खूप चांगली योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे. त्याचा फायदाही महिलांना होताना दिसतो.